नमस्कार मित्रांनो, ज्याची तुम्ही फार दिवसापासून वाट बघत होते ती जाहिरात आज आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 याची जाहिरात आपल्यासमोर अपलोड केली आहे. जाहिरात क्रमांक आहे 414/2023. ही जाहिरात 2023मध्ये आल्या कारणाने जे 2 वर्षाचं रिलॅक्सेशन होतं ते विद्यार्थ्यांना भेटणार आहे. म्हणजे 40 वर्षापर्यंत जे ओपनचे कॅन्डिडेट असणार आहे त्यांना हा पेपर देता येणार आहे. जर आपण तारीख बघितली पूर्वपरीक्षेची ती 28 एप्रिल 2024 आहे. म्हणजे यापूर्वी जे वेळापत्रक आलं होतं त्या वेळापत्रकानुसारच हा पेपर होणार आहे. आता आपण बघूयात की जागा किती आलेल्यात आहेत या जाहिरातीमध्ये. जर आपण बघितलं टोटल जाहिरात आहे 274 जागांची. पण यासाठी आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते आहे आपलं राज्यसेवा जे आपण आधीपासून करतो आहे. तर त्याच्या आपल्याला जागा बघायच्या आहेत. तर राज्यसेवेच्या जर आपण जागा बघितल्या, हा विभाग येतो सामान्य प्रशासन विभाग. यामध्ये 205 जागा आलेल्या आहेत बघा मित्रांनो. 205 जागांची ही जाहिरात आहे. त्यानंतर आपण जर स्थापत्य अभियांत्रिकी बघितलं त्याच्या 26 जागा आहेत. आणि वनसेवा फॉरेस्ट सर्व्हिस जर आपण बघितली त्याच्या 43 जागा आहे. म्हणजे याच्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल या जागा आलेल्या नाही आहे. फूडच्या पण जागा याच्यामध्ये आपल्याला दिसत नाहीत. आणि याआधी एक GR निघलेला होता सामान्य प्रशासनाचा की जर ज्या जाहिरातीमध्ये जेवढे संवर्ग त्यांनी ॲड केलेले असतील की त्यानंतर संवर्ग ॲड केले जाणार नाही, फक्त जागांची ॲड त्याच्यामध्ये केली जाईल. त्यामुळे आता बघूयात आपण कशा पद्धतीने त्यांनी संवर्ग दिलेले आहेत. इथे आता बाकीची माहिती दिलेली आहे की 5 जानेवारीपासून हे फॉर्म चालू होणार आहे तर 25 जानेवारीपर्यंत. 25 जानेवारीच्या रात्री 23:19 म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत हे फॉर्म सुरू असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे बघा मित्रांनो. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे बघा मुख्य परीक्षेची डेट दिलेली आहे. जर राज्यसेवा मुख्य परीक्षेची डेट जी ऑलरेडी वेळापत्रकामध्ये सांगितलेली होती 14 ते 16 डिसेंबर 2024 या दरम्यान हा पेपर होणार आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा जर बघितलं त्याचा पेपर 23 नोव्हेंबरला मेन्सचा होणार आहे. आणि वनसेवा मुख्य परीक्षा जर बघितली 28 ते 31 डिसेंबर 2024 अशा पद्धतीने होणार आहे. म्हणजे बघा इथे 14 ते 16 डिसेंबर, 14, 15 आणि 16 डिसेंबरला तुमची मेन्सचा पेपर होणार आहे राज्यसेवेचा. ठीक आहे, चला पुढे जर आपण गेलो तर इथे बाकीचे दिव्यांग आरक्षण वगैरे दिलेलं आहे सगळं. हे तुम्ही नंतर वाचून घ्या. आता बघा इथे पात्रता जर आपण बघितली तर यामध्ये तुम्हाला दिसेल की शासन निर्णयानुसार कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे इथं जर अराखीव गटासाठी 38 वयोगट असेल, एज लिमिट असेल तर ती आता 40पर्यंत जाणार आहे. आणि मागासवर्गीयांची 43 होती तर ती 45पर्यंत जाणार आहे. चला पुढे जाऊयात आपण. आता इथे जे काही स्पेसिफिक जे पदं आहेत त्यांच्याबद्दलची शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. आता हे जे काही वित्त आणि लेखा सेवा जी आहे आपल्या याच्या जाहिरातीमध्ये त्याच्यासाठी बघा 55% कॉमर्सची डिग्री त्यासाठी लागणार आहे. किंवा मग बाकीचे जे काही दिलेले आहे ते तुम्ही वाचून घ्या. आणि उद्योग उपसंचालक जे पद आहे त्याच्यासाठी काय लागणार आहे, अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी यामधील विषय त्या विद्यार्थ्याच्याकडे असलं पाहिजे. किंवा मग विज्ञान शाखेतील संवैधानिक विद्यापीठाची पदवी त्या विद्यार्थ्यांकडे असेल, त्यांना उद्योग उपसंचालक तांत्रिक यासाठी फॉर्म भरता येईल. त्यानंतर वनसेवेसाठी आपल्याला इथे दिलेले आहेत कमीत कमी एक विषय. म्हणजे आपल्याला माहिती आहे की वनसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये असणार आहे. फक्त यातली जी राज्यसेवा आहे ती फक्त MCQ पॅटर्नमध्ये आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. इथं जे काही सहाय्यक वनरक्षक वगैरे जे पद आहे वनक्षेत्रपाल त्यांच्यासाठीची इथे शारीरिक अर्हता दिलेली आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया परीक्षेचे टप्पे आपल्याला माहिती आहे की पूर्वपरीक्षा ही 400 गुणांची असणार आहे. त्याच्यामध्ये पेपर 1 जो GS असणार आहे तोच फक्त त्याच्यामध्ये पकडले जाणार आहे. आणि जो GS2चा पेपर आहे त्याला आपण GS2 म्हणण्यापेक्षा त्याला CSAT असं म्हणतो. CSAT हा काय क्वालिफाय आहे. ठीक आहे, मुख्य परीक्षेचं जर बघितलं 800 आणि 100 हे असं राज्यसेवेचं आहे. पुढे जाऊयात आपण. पूर्वपरीक्षेचा अर्ज कसा करायचा वगैरे दिलेला माहिती आहे. आता इथे फीस जर आपण बघितली, या परीक्षेची फीस जर अमागास असेल तर 544 फीस ठेवण्यात आलेली आहे. आणि मागासवर्गीय असेल तर 344 रुपये इथे फीस ठेवण्यात आलेली आहे. मुख्य परीक्षेचा प्रवेश वगैरे दिलेली माहिती बघा इथे. त्यानंतर जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की जागा कशा पद्धतीने आलेल्या आहेत त्या आपण बघूयात. आता राज्यसेवेच्या 205 जागांबद्दल आपण थोडी चर्चा करू. यामध्ये जर आपण बघितलं की
गट अचे जर आपण बघितले तर ते किती संवर्ग आहेत, ते फक्त 5 संवर्ग दिलेले आहेत या जाहिरातीमध्ये. टोटल संवर्ग 34 आहेत बघा मित्रांनो. या 34 संवर्गापैकी गट अचे फक्त 5 संवर्ग या जाहिरातीमध्ये तुम्हाला दिसत असतील. 1 नंबर, 2 नंबर, इथे 3 नंबर, 4 आणि 5. बघा इथे फक्त 5च असे संवर्ग आहेत की ते गट अमध्ये. त्यातल्या त्यात जर आपण बघितलं तर हा जो महाराष्ट्र वित्त लेखा आहे तो फक्त कोणासाठी आहे, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे हा पण जे काही हे 40 पदं आहेत ते सामान्य विद्यार्थ्यांसाठी नसणार आहेत. आता आपण गट अचे पदं बघू कोणकोणते. पहिलं जे पद आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ, त्याचे 27 पदं आहेत. ओपनच्या जर आपण जागा बघितल्या तर ते 11 जागा आहेत. त्या 11 जागांपैकी सर्वसाधारण ओपन ह्या 7 जागा आहेत. अशा पद्धतीने या 27 जागांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त आयोग वित्त सेवा जर बघितली त्याचे ओपनचे जागा जर बघितल्या आपण 9 आहेत, पण सर्वसाधारण 6 आणि टोटल जागा 40 आहेत. सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पासाठीचं जे पद आहे गट अचं पद 3च जागा आहे त्याच्यामध्ये. बघा अनुसूचित जातीसाठी जागा नाही तिथे. त्यानंतर VJ ABCDला जागा नाही आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघितलं तर आपण डायरेक्टली एकच जागा आहे जी की ओपन सर्वसाधारणसाठी आहे. टोटल 3च पदं आहे त्याच्यासाठी पण. त्यानंतर आपण गेलो उद्योग उपसंचालक तांत्रिक, त्याच्या आपण आधीच शैक्षणिक पात्रता पण बघितली. त्याच्यासाठी 7 पदं आहेत, ओपनचा एकच पद आहे. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त याच्यासाठी जर बघितलं आपण अराखीवसाठी म्हणजेच ओपनसाठी जागा नाही, त्याच्यासाठी 2 जागा आहेत. त्या पण EWS आणि OBCसाठी आहेत, इतर मागासवर्गीयांसाठी. आता आपले हे पुढचे जे पदं चालू होत आहेत ते आपले गट बचे पदं चालू होत आहेत. आता गट ब मध्ये जर आपण बघितलं किती संवर्ग टाकले आहेत त्यांनी 1 2 3 4 5 6 7. बघा फक्त मित्रांनो 7च संवर्गची जाहिरात आहे ही. 7 संवर्ग आहेत फक्त गट बचे. आता याच्यामधलं पहिलं पद जे ते आपलं कक्ष अधिकारी पद आहे मंत्रालयातलं, 19च पदं आहेत त्याचे. ओपनला 3 जागा आहेत सर्वसाधारणमध्ये. त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी जे पद आहे गट बचं 21 पदं आहेत टोटल, ओपनच्या 3 जागा आहेत फक्त. त्यानंतर सहाय्यक आयुक्त जे पद आहे राज्य उत्पादन शुल्कमधलं गट बचं एकच पद आहे, ते पण ओपन जनरलचं आहे. त्यानंतर कौशल्य विकास आणि रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट बचं पद 3 पदं आहे त्याच्यासाठी, ओपनला एकच पद आहे. सरकारी कामगार अधिकारी गट ब 2च पदं आहेत आणि अराखीवला म्हणजे ओपनला एकही जागा नाही आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी जर बघितलं आपण तर त्याचे 4 पद आहेत, ओपनला एकही जागा नाही आहे. निरीक्षक अधिकारी जे पुरवठामधले 76 पदे, सर्वात जास्त पदं याच पदाचे आहे सध्या. याच्यामध्ये बालविकास अधिकारी नाही आहे, DC नाही आहे, DYSP नाही आहे, तहसीलदार नाही आहे, नायब तहसीलदार नाही आहे. असे भरपूर जे काही पदं आहेत. अधीक्षकाचं पद नाही आहे, भूमी अभिलेखाचं. बऱ्यापैकी जे चांगले पदं आहेत. COचं पद नाही आहे. ठीक आहे. बघा निरीक्षक अधिकारी पुरवठा जर बघितलं 17 जागा आहेत ओपनसाठी. अशा पद्धतीने हे राज्यसेवेचे आपण पदं बघितलेत. तर अशा पद्धतीने आहे. पुढे जर आपण गेलो तर दुसरं जी काही एक्झाम आहे तिला आपण म्हणतो वनसेवा. तर वनसेवेमध्ये सहाय्यक वनरक्षक जे गट अचं पद आहे त्याच्या 32 जागा आहेत आणि हा पेपर असणार आहे वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे. याच्यासाठी ओपनच्या सर्वसाधारण जागा आहेत 6. पुढे जर आपण गेलो वनक्षेत्रपाल रेंज फॉरेस्ट ऑफिसर 11 पदं आहेत, ओपनच्या फक्त 1 जागा आहेत. त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा जर आपण बघितलं त्याच्यामध्ये 26 पदं आहेत. त्याच्यामधलं जे पद आहे पहिलं उपविभागीय जलसंधारण अधिकारी त्याच्यातले 6 पदं आहेत, ओपनला 1 पद आहे. त्यानंतर जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब 20 पदं आहेत, ओपनला 6 पदं आहेत. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने हे सगळं आपण पदांची माहिती घेतली. तर आय होप तुम्हाला ही माहिती पुरेशी असेल. आणि जर तुम्ही राज्यसेवा मेनचा अभ्यास करत असाल तर आमच्या चॅनलवर तुम्हाला राज्यसेवेच्या संदर्भात जे काही PYQ ॲनालिसिस आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. नक्की ते तुम्ही जाऊन बघू शकता आमच्या चॅनलवर. राज्यसेवेसाठी आमचं एक टेलिग्राम चॅनल पण आहे ऑफिसर्स ड्रीम म्हणून, त्यावर पण जाऊन तुम्ही आमचा कंटेंट तुम्ही बघू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.